UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले। संभाजीराजांकडून जलपूजन झालेल्या ठिकाणाची बोटीनं पाहणी। मोजक्या कार्यकर्त्यांसह राजेंचा पाहणी दौरा। सरदार पटेलांचं स्मारक झालंय, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारक प्रकरणावरून संभाजीराजांनी सरकारला जाब विचारला। संभाजीराजांसोबत उदयनराजांनीही मुंबईला यायला हवं होतं। शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईत येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी। अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांची प्रतिक्रिया। इंग्लंडमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली। उद्धव ठाकरेंचं विधान। मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर। हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली, ठाकरेंवर टीकास्त्र। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आमचा संघर्ष पवारांनी केल्यास राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। मराठा आंदोलकांच्या मागणीला शरद पवारांचं समर्थन नाही। 75% आरक्षणाच्या मागणीवरून पवारांची भूमिका स्पष्ट होते, फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदे आज रात्री किंवा उद्या दिल्लीत जाण्याची शक्यता। शहांसोबतच्या नक्षलग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। फडणवीसही दिल्लीत जाण्याची शक्यता। सुनील टिंगरेंविरोधात सुप्रिया सुळे मैदानात 2 लोकांचा जीव गेला। टिंगरेंच्या दोन्ही हातांवर खून, विरोधात प्रचार करून मृतांच्या कुटुंबियांना न्याय देईन, सुळेंची भूमिका। मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी हिरामण खोसकरांकडून शरद पवारांना विनंती। बच्चू कडूंना धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार। 10 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश, राजकुमार पटेल यांची घोषणा। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी। आधीही एक होतो, आताही एक, पुन्हा लढू आणि एकाचे 10 निवडून आणू, बच्चू कडूंचा इशारा। दिव्यांगांचे पैसे 3 महिन्यांपासून मिळाले नाहीत। अजित पवारांना आम्ही दादा समजत होतो, मात्र त्यांची दादागिरी संपली, बच्चू कडूंचा टीकास्त्र। नितेश कराळे शरद पवारांच्या भेटीला। वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी, नितेश कराळेंची पवारांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञाताकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न। फडणवीस, तुम्ही तुमच्याच लोकांच्या डोळ्यात खुपलात। खडसे, पंकजा मुंडे, तावडेंचं नेतृत्व संपवलं। तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी झटला? संभाजीनगरमधील बॅनरवरून अंबादास दानवेंचा सवाल। हिंमत असेल तर दोघेही अपक्ष लढू, रामराजे निंबाळकरांचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान। डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का। दीपेश म्हात्रे 4 ते 5 माजी नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांविरोधात उमेदवार देणार असल्याची चर्चा। मालाडमध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप मुंबईत पुन्हा आक्रमक। विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटाच्या तोंडीचा प्रयत्न। सांगली जिल्ह्यात भाजपला आणखी एक धक्का। मोहन वानखडे यांचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। मिरजेत सुरेश खाडेंविरुद्ध मोहन वानखडे लढत होण्याची शक्यता। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये रात्री आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।